नमस्कार, मी गौरी अनिल सावजी तडका नागपूरमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण करणार आहोत भूक लाडू। तर चला सुरुवात करूया। इथे मी वाटीभर अक्रोड, काजू, बेदाणे, बदाम, पिस्ता आणि अंजीर तर सर्व ड्रायफ्रुट्स आपण तुपामध्ये शेकून घेणार आहोत। तूप आपल्याला खूप कमी लागणार आहे। पहा, बस 1 चम्मच तुपामध्ये होऊन जाईल। तर पहिले टाकते मी काजू, बदाम, बेदाणे, पिस्ता, अंजीर आणि अक्रोड। आता हे सर्व आपल्याला फक्त 5 मिनिटे शेकून घ्यावं लागणार आहे। शेकून घेऊयात आपण। तुम्हाला तूप जास्त लागत असेल शेकण्यासाठी, तूप आवडत असेल जास्त खायला, तर तुम्ही यात तूप जास्त घालू शकता, पण त्याची काही गरज नाही आहे। बिलकुल 1 चम्मच तुपामध्ये हे रोस्ट होऊन जातात। तर 5 मिनिटे इथे झालेली आहेत आणि आपला ड्रायफ्रुट्सही छान शेकून झालेला आहे। तर इथे मी गॅस बंद करते आणि आता 5 मिनिटं ह्या ड्रायफ्रुट्सला थंड होऊ द्या। तर इथे आपले काजू बदाम मस्तपैकी थंड झालेले आहे। आता आपण हा सर्व काजू बदाम सर्व ड्रायफ्रुट्स एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया। आता हा ड्रायफ्रुट्स मिक्सरला फिरवून घेऊया। खूप बारीक करायचा नाही, गरबरच ठेवायचा, म्हणजे तो लाडू खायला खूप छान वाटतं। तर मी सर्व ड्रायफ्रुट्स मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे। तर असं आपलं पीठ झालेलं आहे, खूप बारीक ही नाही आणि खूप जाडही नाही। लाडू बांधता येईल एवढं पाहू शकता तुम्ही। आणि इतका सुंदर सुगंध येत आहे ना, आहा। आता याचे असेच लाडूचे तूप, गूळ, साखर काहीही घातलेलं नाही आहे, त्याची काही गरज नाही आहे। हे लाडू डायबिटीज पेशंट सुद्धा घालू शकतात, खाऊ शकतात। पहा, हे लाडू इझिली वळले जात आहे। पहा, मी दुसराही लाडू वळून घेते। तूपही घालायची गरज नाही आहे या लाडवामध्ये, फक्त भाजताना म्हणजे शेकून घेताना थोडंसं तूप घालायचं। हे जास्त शेकायचं नाही, बस 5 मिनिटं त्याचा ओलावा जाईपर्यंत। तर अशा प्रकारे मी पूर्ण लाडू वळून घेते। या लाडवांमध्ये तुम्हाला आवडत असेल तर जायफळ पूड किंवा विलायची पूडही तुम्ही घालू शकता, पण त्याची काही गरज नाही आहे, कारण ड्रायफ्रुट्सला ऑलरेडी खूप छान सुगंध येतो आणि खूप मस्त लागतात हे लाडू चवीला। आणि इझिली 5 मिनिटात ते होतात हे लाडू। तर हे भूक लाडू तयार आहेत। बस 5 मिनिटात होणारे हे लाडू आहे आणि अतिशय पौष्टिक, एनर्जीवर्धक आणि सकाळच्या नाश्त्याला पण आपण हे खाऊ शकतो। आणि 4-4:30ला जी आपल्याला छोटीशी भूक लागते तेव्हा पण आपण हे लाडू खाऊ शकतो। आणि या लाडूमध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रुट्स ॲड करू शकता, गूळ पण ॲड करू शकता, साखरही ॲड करू शकता, पण त्याची काहीही गरज नाही आहे, कारण आपण यात बेदाणे घातलेले आहेत, मनुका घातलेला आहे आणि अंजीर घातलेला आहे, त्यामुळे त्याचा गोडवा आहेच। याच्यात तुम्ही खजूर पण घालू शकता, पण माझ्याकडे खजूर अवेलेबल नव्हता, त्यामुळे मी घातलेला नाही आहे। तुम्ही घाला आणि नक्की करून पहा। तोपर्यंत सावजी तडका नागपूरमध्ये आपण नव्या रेसिपीसोबत लवकरच भेटूया। मस्त खा, खुश राहा, आनंदी राहा आणि महत्त्वाचं म्हणजे खात राहा। मी टेस्ट करून बघते। अतिशय चवदार झाले, खूप छान झाले। नमस्कार।